नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो. श्रीराम देशमुख खानदेशचा सोटा सिकंदर म्हणून ओळखला जाणारा पहिलवान ऋतिक राजपूत धुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धामध्ये सिकंदर शेख बरोबर कुस्ती करून आला आणि कुस्ती मैदानामध्ये ऋतिक राजपूतची हवा वाढली आणि सिकंदर शेखची कुस्ती मैदानामध्ये हवा कमी झाली असं सांगायला काही हरकत नाही मित्रांनो. सिकंदरला दुखापत झाली आणि सिकंदर शेख कुस्ती मैदानामध्ये हवा कमी झाली आणि खानदेशचा पहिलवान ऋतिक राजपूतची हवा वाढली मित्रांनो. तर एकदम जोरदार कुस्ती करणारा पहिलवान ऋतिक राजपूत विरुद्ध विजय वारा यांच्यामध्ये एक तुफानी कुस्ती आपल्याला पेनगाव कुस्ती मैदानामध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो. विजय वारा पण कमी नाही मित्रांनो. विजय वाराने चांगल्या चांगल्या पहिलवानांना दिवसाला आसमान दाखवण्याचा काम केलेले आहे मित्रांनो. विजय वाराने जगदीश राठोड बरोबर कुस्ती झाले, रविराज चव्हाण बरोबर कुस्ती झालेले आणि मोठे मोठे पहिलवानांना चित केलेले मित्रांनो. त्यामुळे विजय वारा विरुद्ध ऋतिक राजपूत एक कुस्ती तुफान होणार. सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद मंडळी आणि पहिलवान छोकऱ्यांना प्रश्न पडलेला या कुस्तीमध्ये निकाल काय लागणार. एक कुस्ती बराबरीत सुटणार का, कुस्तीमध्ये ऋतिक राजपूत जिंकणार का विजय वारा जिंकणार, काय कुस्तीमध्ये काय निकाल असं प्रश्न पडलेले. पण कुस्ती सर्व कुस्तीप्रेमींना तुफानी बघायला भेटणार. पेनगाव कुस्ती मैदानच्या आयोजकाचं सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद मंडळी आणि पहिलवान शौकीन मनापासून धन्यवाद करतील. कारण की कुस्ती काट आणि खट्ट तुफानी कुस्ती आपल्या मैदानामध्ये पेनगाव कुस्ती मैदानामध्ये ठेवण्यात, जोडसी कुस्ती ठेवण्यात आलेले मित्रांनो. तर काही कुस्ती मैदानामध्ये 100 कुस्त्या नुरा ठेवतात आणि भरपूर पैसा खर्च करतात मित्रांनो. असे पण कुस्ती मैदान आहेत. तर पेनगाव कुस्ती मैदानचं नाव पूर्ण दुनियामध्ये गाजदार आहे मित्रांनो. आपल्याला काय वाटतं मित्रांनो, नक्की कमेंट करा. या कुस्तीमध्ये काय निकाल लागणार. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मित्रांचा निरोप घेतो मी, श्रीराम देशमुख.